खूप छान सर. म्हणजे स्वतःवर विश्वास असेल तर तो विश्वास आपण मुलांवर पण दाखवू शकतो असं एक म्हणता येईल आपल्याला. म्हणजे विश्वास आणि संयम या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत एक शिक्षक सुलभक या नात्याने. सर, मूल स्वतः शिकण्याच्या पायरीमध्ये आव्हानांचं महत्त्व अनन्यसाधारण सांगितलं जातं. तर ही आव्हानं का दिली जावीत किंवा या आव्हानांमुळे शिकण्याला गती यावी या अनुषंगाने कुठकुठल्या बाबी शिक्षकाने करणं अपेक्षित आहे? पहिली गोष्ट म्हणजे तुमचं जो एक बोलताना वाक्य आलं होतं की स्वतःवर विश्वास असणे आणि मग इतरांचा विश्वास. तर मुद्दा तोच आहे की बाबा शिक्षक म्हणून मला स्वतःला विश्वास आहे का की खरंच ही मुलं स्वतः शिकू शकतात. मला असं वाटतं तो स्वतःवरच्या विश्वासाचा अभाव हा आपल्याला मुलांच्या मध्ये दिसतो. तर मला माझ्या विश्वासामध्ये अभाव जाणवतो की मला नाही वाटत की ही गोष्ट होऊ शकते, म्हणून ती ग्राउंडवर होत नाहीये किंवा ती फील्डवर होत नाही किंवा ती मुलांमध्ये होत नाही. तर स्वतः शिक्षकाने आधी स्वतःला विश्वास दिला पाहिजे की यस ते होणार आहे आणि मग ते व्हायला दिसेल किंवा होताना तुम्हाला दिसणार आहे. एक आता जो तुमचा प्रश्न आहे की बाबा आव्हानाचं काय महत्व आहे किंवा आव्हान काय इथे सिच्युएशन्स आहे किंवा या सगळ्यामध्ये आव्हान काय दिसतात आपल्याला. तर बघा आपल्या लाईफमध्ये आपण तीच गोष्ट केली जी आपल्याला चॅलेंजिंग वाटली. म्हणजे कुठल्याही मनुष्याला डेली रुटीन तेच ते असेल तर त्याला त्या मजा नाहीच वाटत. म्हणजे तो रोज सकाळी काहीतरी जातोय, संध्याकाळपर्यंत शाळेत काहीतरी बडबड करतोय, संध्याकाळी परत घरी येतोय, दुसऱ्या दिवशी तेच रुटीन. जसं हे शिक्षकाला आवडत नाही त्याच पद्धतीने मुलांना पण ते आवडत नाही. मग मुलांना जर आपलं तेच ते रुटीन असणार, हा चाल हा धडा पाठ कर, त्या प्रश्नाची उत्तर लिही, तो प्रश्न कर, ते दिवसभर तो जर असं करणार आणि आयुष्याची 15 वर्ष आपण त्याच्याकडनं असं करून घेणार. तर आपण जेव्हा म्हणतो की शाळेमध्ये मुलांना इंटरेस्ट येत नाही, शाळेत घडणाऱ्या गोष्टीमध्ये त्यांना मजा वाटत नाही, शाळेमध्ये ज्या काही बाबी घडतात त्यामध्ये मुलं सहभाग घेत नाहीत, तर ही सगळी कारणं आहेत की आपली जी प्रक्रिया झालेली आहे ती प्रक्रिया आपण नीरस करून टाकलेली आहे. नीरस या पातळीवर आपण करून टाकली की ती प्रक्रिया मुलाला आपली वाटतच नाही. म्हणजे आपण जेव्हा मुलाला गृहपाठ देतो किंवा आपण जेव्हा मुलाला एखादा स्वाध्याय देतो तर त्याची फिलिंग अशी असते की हे शिक्षकाचं काम आहे आणि शिक्षक मला देतोय, माझं काहीतरी काम आहे असं त्याला कंट्रीब्यूट करता येत नाही. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, जेव्हा तुम्ही त्याला घरी एखादी गोष्ट करायला सांगता तेव्हा ती गोष्ट घरी करायला सांगता याचा अर्थ त्याला ती आवडली पाहिजे असं अभिप्रेत आहे. मग स्वाध्याय किती मुलांना आवडतो, गृहपाठ किती मुलांना आवडतो, नाही आवडत. का नाही आवडत? तर त्यांना त्या गोष्टीमध्ये काही चॅलेंजिंग वाटत नाही, त्या गोष्टीमध्ये काही नवीन वाटत नाही, नाविन्यता त्याच्यामध्ये नसते, म्हणून त्यांना ते आवडत नाही. मग आव्हान देतो म्हणजे तुम्ही काय करता? तर बघा आपल्या लाईफमध्ये आपण जी गोष्ट आव्हानात्मक घेतली त्या गोष्टीसाठी आपण खूप मेहनत घेतली. मग ते आव्हान कधी कधी नकारात्मक दृष्टीने आलेलं असते, कधी सकारात्मक दृष्टीने आलेलं असते, पण तुम्हाला कोणीतरी चॅलेंज केलेलं असते. बघा प्रत्येकाला इगो असतो, प्रत्येकाला स्वाभिमान असतो आणि त्या स्वाभिमानाला जेव्हा चॅलेंज केले जाते किंवा त्याच्या व्यक्तित्वाला जेव्हा चॅलेंज केले जाते तेव्हा तो खूप ताकदीनिशी प्रूव्ह करायला लागतो. म्हणजे जेव्हा कोणी एखादं खासगीत बोलते किंवा सांगते अरे नाही याला नाही जमणार आणि असं जर आपल्या कानावर पडलं तर मग आपण जिद्दीला पेटतो, असं कसं नाही जमणार. मग असं कसं नाही जमणार असं जेव्हा आपण जिद्दीला पेटतो तेव्हा आपण आपलं पूर्णत्व त्यामध्ये झोकून दिलेलं असते. मग तिथे आपलं 100% कमिटमेंट असते, आपण 100% वेळ द्यायला तिथं बांधलेला असतो, अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. मग ते काम पूर्ण पण होते आणि ते काम करताना वेगळ्या प्रकारची मजा पण मिळते. तर फक्त काम पूर्ण करणे हा मुद्दा नाहीये, ते काम पूर्ण करत असताना त्या प्रक्रियेचा आनंद घेणे हा पण मजा आहे किंवा ही पण एक महत्वाची बाब आहे. मग ती बाब जर आपण लक्षात घेतली तर असं लक्षात येते की बाबा चॅलेंज जेव्हा तुम्ही देता तेव्हा एक तर तो स्वतःचं होणार आहे, म्हणजे आधी जे काम आपण सांगितलं ते शिक्षकाचं आहे असं त्याला वाटणार नाही, कारण चॅलेंज त्यांनी स्वतः स्वीकारलेलं आहे. दुसरी गोष्ट ती प्रक्रिया त्यासाठी जी करणार आहे त्यासाठी त्याचं 100% कमिटमेंट असणार आहे. आणि तिसरी गोष्ट कमिटमेंटमुळं ती जी काही प्रक्रिया घडणार आहे त्या प्रक्रियेमध्ये त्याला आनंद पण मिळणार आहे. तर तो आनंद त्याला खूप पुढे नेणार आहे त्या सगळ्या प्रक्रियेमधनं. म्हणून चॅलेंज आणि गृहपाठ आणि स्वाध्याय ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आपण मुलांना चॅलेंज यासाठी दिली पाहिजे की चॅलेंज मुलांना शिकायला प्रेरित करतात आणि मग मुलांना वाटते की यस हे मी करून दाखवलं पाहिजे. तर चॅलेंजला अनन्यसाधारण महत्व आहे. पण आपण हे जे काही डेली लाईफमध्ये घडते, डेली रुटीन मध्ये घडते की चॅलेंजिंग गोष्टी त्याला आवडतात, त्या गोष्टी आपण शिक्षण क्षेत्रात आणू शकलो नाही ही एक कमतरता होती. आता मला असं वाटतं की आपण त्या शिक्षण क्षेत्रामध्ये आणल्यात आणि आपण सांगतो की मुलांनी स्वाध्याय गृहपाठ करण्याच्या ऐवजी चॅलेंज द्यावे. पण चॅलेंज देताना ज्या काही बाबी किंवा जे काही आपण पॅरामीटर्स म्हणतो चॅलेंजचे ते पाळले गेले पाहिजे. म्हणजे चॅलेंज तुमचं नाविन्यपूर्ण असलं पाहिजे,
चॅलेंजमध्ये तुमच्या विविधता असली पाहिजे, तुमच्या चॅलेंजमध्ये त्या मुलाची जी काही पातळी आहे त्याच्यापेक्षा पुढचीच गोष्ट असली पाहिजे. तर हे जे काही पॅरामीटर्स आहेत, जे काही निकष आहेत, ते निकष शिक्षकाकडनं जर पाळले गेले तर मग चॅलेंज राहतात आणि मुलांना ते सतत शिकायला प्रेरित करत जातात. तर मला असं वाटतं की चॅलेंजचं खूप महत्व आहे, पण चॅलेंज काय आहेत आणि चॅलेंजची सगळी प्रक्रिया काय यावर डिटेल अभ्यास होण्याची गरज आहे. तर शिक्षक म्हणून जर आपण सतत त्याच्यावर शिकत राहिलो तर चॅलेंजला एक योग्य दिशेने आपण नेऊ शकतो आणि मुलांच्या शिकण्याची प्रक्रिया गतिमान करायला त्याची मदत होऊ शकते. गतिमान करणे हा फार महत्वाचा भाग आहे. जेव्हा मी माझं सर्वस्व पणाला लावतो एखाद्या गोष्टीमध्ये तेव्हा ती गोष्ट फार गतीने होते आणि ती गोष्ट फार मजेशीर पण असते. तर आता जे काही शिकण्याची प्रक्रिया आहे ती गतीने होत नाहीये, कारण रुटीन प्रक्रिया आहे, निराश प्रक्रिया आहे. मग FLN मध्ये असेल, NEP मध्ये असेल, खूप वेळा सांगितलं की ही प्रक्रिया आनंददायी करायची, त्यासाठी खेळून पण बघितलं, नाचून पण बघितलं, नाही जमलं. आता चॅलेंज देऊन बघा, ते तुम्हाला जमणार आहे. तर म्हणून ह्या सगळ्याच गोष्टी चॅलेंजला फार महत्वाच्या ठरतात. त्यामुळे चॅलेंज काय आहेत आणि कशा पद्धतीने द्यायला पाहिजे यावर अधिक सखोल प्रत्येकाने अभ्यास करायला पाहिजे आणि समजून घ्यायला.